पाथर्डी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडोबा येथे बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला। उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान, आर्थिक देवाणघेवाण आणि व्यावहारिक जीवनाचे प्रत्यक्ष अनुभव देण्यात आले। शाळा नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवत असून त्याचाच एक भाग म्हणून बाल आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः विविध प्रकारचे स्टॉल उभारले होते। फळे, खाद्यपदार्थ, स्टेशनरी साहित्य यांसारख्या वस्तूंची विक्री करत विद्यार्थ्यांनी आपली कला कौशल्य, संवाद कौशल्य आणि व्यावहारिक ज्ञान दाखवलं। चिमुकल्यांच्या या उपक्रमाने उपस्थित पालकांचे आणि नागरिकांचे लक्ष वेधून घेतले। मुलांनी स्वतः बनवलेले पदार्थ आणि वस्तू खरेदी करण्यासाठी पालक नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। या कार्यक्रमासाठी गट शिक्षण अधिकारी शिवाजी कराड, विस्तार अधिकारी रामनाथ कराड, नवनिर्वाचित नगरसेवक बंडू बोरुडे, नवनिर्वाचित नगरसेविका वर्षा मोरे, साहेबराव वामन, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनीषा बालवे यांच्यासह पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी मेळावा पाहण्यासाठी केली होती। प्रास्ताविकात मुख्याध्यापिका पुष्पा खेडकर यांनी शाळेच्या परिसराविषयी माहिती देताना सांगितलं की शाळेचा परिसर स्वच्छ आणि सुंदर असून बाग फुलवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे। मात्र पाण्याच्या अभावामुळे झाडांना पाणी देणं कठीण होतं, त्यामुळे शाळेसाठी तातडीनं बोरवेल मंजूर करून देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली। विस्तार अधिकारी रामनाथ कराड यांनी शिक्षकांच्या कार्याचे मनापासून कौतुक करत सांगितलं की शिक्षक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यानं प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत। या प्रयत्नांचे फलित म्हणून शाळेतील पटसंख्या वाढत असून विद्यार्थी तालुका स्तरावर विविध स्पर्धांमध्ये यश मिळाले आहेत। यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक बंडू बोरुडे शाळेसाठी बोरवेल लवकरात लवकर मंजूर करून देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। तर पालिकेच्या सभेत शाळेसाठी 10 लाख रुपयांचा प्रस्ताव मांडण्यात आला असून आमदार मोनिका राजाळे यांच्या नेतृत्वाखाली नवनिर्वाचित नगरसेवक अभय आव्हाड यांच्या सहकार्यानं शाळेसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असंही त्यांनी सांगितलं। बाल आनंद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आनंद मेळाव्यातील स्टॉल्सवर खरेदी करत पालक नागरिकांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले। मुलांमध्ये लहानपणापासूनच व्यावसायिक दृष्टिकोन, आत्मविश्वास आणि व्यावहारिक ज्ञान रुजावं या उद्देशानं राबवलेला हा उपक्रम सर्वांच्याच कौतुकास पात्र ठरलाय। यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका पुष्पा खेडकर यांनी केले। सूत्रसंचालन गोटीराम शेळके यांनी करत आभार मंजुश्री लाटणे यांनी मांडले। या नाविन्यपूर्ण जिल्हा परिषद खंडोबा या शाळेमध्ये आज जो बाल आनंदी बाजार केलेला आहे, मी पालकांना विनंती करेल की आपल्या पाल्यापाशी फक्त जाऊ नका। इतर जे विद्यार्थी आहेत त्यांनी खरेदी विक्रीसाठी अतिशय ताजा भाजीपाला घेतलेला आहे। अतिशय उत्कृष्ट प्रकारचे खाद्यपदार्थ या ठिकाणी विक्रीसाठी केलेले आहेत। सुकी भेळ आहे, त्या ठिकाणी बोरं आहेत। आपापल्या विद्यार्थ्यापासून न जाता इतर विद्यार्थ्याकडे जावे, त्यांना मोठ्या नोटा देऊन कमी याचा खरेदी विक्री कशी करतात, मोठे नोट द्यायची आणि व्यवहार करून किती पैसे मागे देतोय, त्याचा गणिती प्रक्रिया कशी होते याबाबत या ठिकाणी विद्यार्थ्यांचा कौशल्याचा तुम्ही या ठिकाणी अभ्यास करावा। अतिशय छान उपक्रम या ठिकाणी आयोजित केला। त्यामुळेच मग म्हणजे बोरवेलची जी सुविधा करून देण्याचं वचन आम्हाला दिलं होतं नगराध्यक्षांनी। इथे येऊन त्यांनी पाहणी केली आणि जो ओपन स्पेस आहे ती ओपन स्पेसची जागा शाळेच्या क्रीडांगणासाठी उपलब्ध करून देऊ असंही त्यांनी सांगितलं होतं। त्याबद्दल माननीय नगराध्यक्ष अभय काका आव्हाड आणि सर्व नगरसेवक, इथे आलेले आपले शेठ बोर्डे पाटील यांचंही मी मनापासून आभार मानते। तसेच ह्या कामासाठी पाठपुरावा करणारे आमच्या सोनटक्केताई आणि वर्षाताई मोरे यांनी सुद्धा वारंवार त्यांच्या या कामासाठी पाठपुरावा केलेला आहे, तर त्यांचंही मनापासून आभार। तसंच शिक्षण विस्तार अधिकारी कराड साहेब यांनी किचन शेड प्रस्ताव सादर केला आणि पालकांचा मेळावा घेतला, प्रबोधन केलं। गट शिक्षण अधिकारी शिवाजीराव कराड साहेब यांनी सुद्धा वेळोवेळी आम्हाला जे शैक्षणिक उपक्रम आम्ही राबवले तर त्याला पटकन परमिशन देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। तसंच उपस्थित राहून त्यांनीही आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन केलं। एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी।